नमस्कार, मी वैशालीज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचंच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे। आपली आजची रेसिपी आहे दुधी हलवा। काहीतरी गोड खाऊसं वाटलं तेव्हा असा दुधी हलवा करू शकता किंवा कोणत्या आवडत्या सणाला असा हलवा करून देवाला नैवेद्य देखील दाखवू शकता। दुधी हलवा करण्यासाठी आपण स्वच्छ धुवून दुधी घेतलेला आहे। आपण घेतलेल्या दुधीला दोन्ही साइडने असं कट करून घ्यायचं। त्याचबरोबर असं सोलून देखील घ्यायचं। आपण घेतलेला दुधी असा सोलून झाल्यावर कट करून घ्यायचं। आपण घेतलेला दुधी कोवळा आहे, त्याच्यामध्ये अगदी बारीक बिया आहेत। कधी कधी काय होतं, दुधी कोवळा नसतो, त्याच्यामध्ये मोठ्या बिया असतात। तर काय करायचं, त्या अशा काढून घ्यायच्या। थोडासा दुधी असा कापून त्याची टेस्ट करायची। कधी कधी आपण घेतलेला दुधी हा कडवट सुद्धा असू शकतो, त्यामुळे दुधी कापल्यावर पहिला टेस्ट करायचा की आपण घेतलेला दुधी गोड आहे की कडवट आहे। तर तुमच्याकडे किसणी असेल तर तुम्ही किसणी घ्या। तुम्हाला जितका बारीक पाहिजे किंवा जितका जाडसर पाहिजे तसं तुम्ही घेऊन तो किसून घ्यायचा। आपण घेतलेल्या सर्व दुधी किसून झालेला आहे। आपण दुधी किसत असतानाच मी एक साइडला पॅन गरम करून त्यामध्ये तूप देखील घालून घेतलेला आहे। सर्वात आधी मी यामध्ये काजू, बदाम, त्याचबरोबर मनुके घालून घेतले आहे। दुधी किसत असतानाच आपण पॅन इतक्यासाठी गरम करत ठेवला कारण दुधी किसून झाल्यावर त्याचा रंग पटकन काळा होतो। आपले ड्रायफ्रूट व्यवस्थित भाजून झालेले आहेत। तुम्ही हे ड्रायफ्रूट दुधी किसण्याआधी सुद्धा असे तळून घेऊ शकता, म्हणजे दुधी किसल्या पटकन पॅन मध्ये घालू शकता। आपले सर्व ड्रायफ्रूट मी यामध्ये काढून घेतलेले आहेत। आता या तुपामध्ये आपण आपला किसलेला दुधी ऍड करून आणि तुपामध्ये छान परतून घ्यायचं। जेव्हा आपण दुधी तुपामध्ये असा परततो त्यावेळेला दुधीचा स्वतःचा सुगंध दरवळायला लागतो आणि त्याचबरोबर दुधीला पाणी देखील सुटतं। त्या स्टेजला आपण थोडंसं ते पाणी आळवून घ्यायचं आणि आळवून म्हणजेच आटवून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम मीडियम करून आपण जितका दुधीचा किस घेतलेला आहे तितकं दूध घालून घ्यायचं। आणि ते असं छान मिक्स करून घ्यायचं। आता आपण हे घातलेलं दूध गॅसची फ्लेम मीडियम ठेवून आटवून घ्यायचं आणि जसं जसं दूध आळतं तसं तसं आपला दुधीही यामध्ये छान शिजला जातो। बरं, मी म्हटलं की आपण जितका दुधीचा किस घेतलेला आहे तितकाच दूध घेणार आहोत। म्हणजेच आपण जर 1 वाटी दुधीचा किस घेतलेला आहे तर आपण 1 वाटी दूध घ्यायचं। दुधाचं प्रमाण तुम्ही जास्त घेतलं तरी चालेल, पण कमी घेऊ नका। अशी उकळी आल्यावर मध्ये मध्ये असं थोडंसं ढवळत राहायचं।
आणि आपलं हे सर्व दूध बऱ्यापैकी आळून घ्यायचं। आपण घातलेलं दूध बऱ्यापैकी आळलेलं आहे। या स्टेजला आपण यामध्ये साखर ऍड करून घ्यायची। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। तुम्हाला हलवा किती घट्ट किंवा किती थोडासा पातळ हवा त्या स्टेजला तुम्ही गॅसची फ्लेम बंद करू शकता। मला हलवा इतका घट्ट खायला आवडतो, त्यामुळे मी गॅसची फ्लेम बंद करून घेणार आहे। गॅसची फ्लेम बंद करून झाल्यावर आपण यामध्ये ड्रायफ्रूट घालून घेणार आहोत। ड्रायफ्रूट घालून झाल्यावर ते देखील छान मिक्स करून घ्यायचे। त्याचबरोबर थोडीशी वेलची पावडर घालून घ्यायची। आपला दुधी हलवा करून खाण्यासाठी देखील तयार आहे। तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा। पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली।